नमस्कार मंडळी. तर आता आम्ही आलतो पुण्याला. काल रात्री मसाला भरला आणि आता निघालेलो आम्ही रिटर्न लातूरला. आणि आता जाता जाता जेजुरीचं दर्शन करावं म्हणलं, खंडेरायाचं. तर मी आणि आमचे ब्रदर दोघंजण इर्टिगा घेऊन आला होता आणि आता CNGच्या ह्याच्यावर आहेत. CNG भरायची आहे आणि दर्शन करू जाऊ पुढे लास्टपर्यंत. आता बघत राहावा काय नेमकं पुढे काय होणार काय नाही. आम्ही म्हणजे असं रेंडम म्हणजे विचार करून नाही, त्याला रेंडम जायत आहेत. बघू आता, चालतंय बघू. तर काही CNGला गाडी लावलेली आहे आपली. वर जाते गाडी किती कुठं चाललाय? म्हणजे चाललाय कुठं? देवाला का माल द्यायला चाललाय? देवाला जाईल. तर इथं पार्किंगची आपण चिठ्ठी फाडली. तर 60 रुपये पार्किंगची फी होती. पुढे हे फक्त जात आहेत येत आहेत. तर तुम्ही गर्दी पाहू शकता, तुफान अशी गर्दी. हेळकोट हेळकोट जय मल्हार. जात आहेत आपण आता खंडेरायाच्या दर्शनासाठी. तर हे बघू शकता. Take the second left, then turn right. गाडी पार्क केली आहे. तर आता वर जाणार होता. इथं ह्या ठिकाणी गाडी पार्क केलेली आहे. चलो, त्यांचं द्वार, मुख्य महाद्वार. तरी बघू शकता श्रद्धाळू लोकांची गर्दी. आणि हे पाहून खूप मनाला आनंद वाटतोय. जात आहे भगवान खंडेरायाचे दर्शन करण्यासाठी. तर वरी जात आहेत आम्ही. तर आलेलो आहोत जवळ. खतरनाक भारी वाटत. चला. याला म्हणतात स्वर्ग. हे आपल्या खंडेरायाचं मंदिर बघून एकदम असं आनंद. फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता निघतात आम्ही. आता तरी बघू शकता एक लास्ट बघू शकता लास्ट मोमेंट. आता निघत आहेत आम्ही इथून. खंडेरायाचे दर्शन झालेलं आहे आणि मनाला खूप भारी वाटत आहे. चला येतो खंडेराय. दर्शन झालेलं आहे. आता आलेलं गाडीत. आता निघतात इथून. तर ह्याच्या आधीच यायचं होतं पण गेल्या वेळेस येणं झालं नाही. आता ह्या वेळेस आलेलं आहे. तर आता निघतात. इथं जरा टावेल वगैरे लावणी निघणे, कारण ट्रॅफिकवाल्याला नाही दिसले. नाही तर गाडी पकडतात ट्रॉफिकवाली. चला चाललंय, भेटू आता पुढे. अष्टविनायक गणपतीपैकी एक मोरगाव हे खूप मोठं देवस्थान आहे. आत्ताच आम्ही जेजुरीवर निघालो.
आमच्या म्हणजे मनामध्ये पण नव्हतं की आम्ही मोरगावला जाऊ, पण वाटेवर 7 किलोमीटरच्या अंतरावर मोरगाव आहे. तर बघूया, चला आपण मोरगावच्या अष्टविनायकपैकी एक गणपतीचं मंदिर आहे, त्याचं एक दर्शन घेऊया. चला दाखवतो. फायनली आम्ही मोरगावच्या गणपतीच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत. आम्ही आता दर्शनाला निघालो आहोत. चला गणपतीचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. मयुरेश्वर गणपती मंदिरात पोहोचलो मोरगावच्या आम्ही. मोरगावच्या गणपतीचं दर्शन झालंय आहे. आता निघालो आम्ही आता थेट पंढरपूरला. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आमच्या मनात पण नव्हतं, पण अचानक वेळ आहे आमच्याकडे सध्या. लातूरला पोहोचण्यासाठी बराच वेळ आहे, टाईम आहे. त्यासाठी आम्ही थेट निघालो विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. तर भेटू आपण विठुरायाच्या दर्शनाला. आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणतात ते विठुराया. तर आता जात आहेत आपण विठुरायाच्या दर्शनाला जाऊ, तिथं डायरेक्ट भेटू. ओके. असं म्हणतात की जे पांडुरंगाचे वारकरी त्यांच्यासाठी हे सोनं 24 कॅरेटच्या सोन्याला देखील पिकं पाडतं. केलेंगे बोलू खाने गेले. सकाळपासून फक्त एक वेळेस नाश्ता केला आहे, थोडेसे पोहे खाल्ले होते. आत्ता इथं गणपती बाप्पापाशी शाबूचा प्रसाद खाल्ला. आता 2 वाजलेले, आता काय तर घेऊ आपण. तर सकाळी सकाळी नाश्ता तेवढा केलता. आता 2 वाजलेले आहेत दुपारचे. तर काही तर खायला घेऊ म्हणलं. 2 लस्सी घेतली, भाकरवडी घेतली. तर आता खाऊन भेटू तुम्हाला डायरेक्ट. आता पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये भेटू. National Highway 65. घुंघटा उठा के मिला ले तू अखियां, कहने दे कहती है जो तेरी सखियां. पंढरपुरात दर्शन केलं आणि तिथल्या काही फुटेज भेटल्या नाहीत, त्यामुळं हे फोटो तिथलीच आहे, तिथं फोटो काढले आम्ही. त्यानंतर थेट आम्ही डायरेक्ट लातूरला निघालेलो आहोत. त्यानंतरचे फुटेज समोर पहा. चाल हायवेत टोल. रामकृष्ण हरी मंडळी, तर सॉरी पहिल्यांदा. आणि पंढरपूरला म्हणतो आम्हाला दाखवू, कारण खूप गर्दी होती आणि मेन म्हणजे मोबाईल पण अलाव नव्हता. मधला शूट वगैरे काही केलं नाही. दर्शन केलं, चांगलं दर्शन झालं. नंबर 1 खूप म्हणजे भारी वाटलं. आता इथं येता येता निसर्ग हॉटेल म्हणून आहे, कंटिन्यू येते तिथे माझ्याबद्दल. आणि मी पण मग 1-2 आलतो. ऑर्डर बाया सिलेक्ट करायला आहे, तोपर्यंत ऑर्डर बघू. ऑर्डर आल्यास बघू काय काय मागवलं आहे काय नाही. आणि व्हेज मालवणी मागविते, म्हणजे ते याच्या अगोदर एक पापड मागविला आहे आणि मस्त पहिली थंडगार केलं असं मोठा मागविला आहे. ऑर्डरचे प्लेट आलेले 5 मिनिटात ऑर्डर येईल. तर काही आपली व्हेज मालवणी आलेली आहे आणि
तर सगळं रस्ता पण आलेला आहे आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे मेन म्हणजे सगळ्यात इथल्या साईडमधलं बघू शकता. आणि व्हेज हे व्हेज मानवणी आणि हा हे रस्सा. रस्सा. ओके, कडक. तर जेवण आहे, भेटू आपण पान वगैरे खाताना. बाय बाय. तर काही आत्ता वाजले 9:16 तर आम्ही 10 वाजेपर्यंत लातूरात पोहोचत आहोत. तर आता लय बोर झाले. आता तिथं जाऊन ब्लॉग जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता एक तासामध्ये पोहोचतात. आता लय बोर झाले. आता नंतर तिथं जाऊन ब्लॉग एंड करायचा म्हणजे मुश्किलच आहे. त्यासाठी आत्ताच ब्लॉग एंड करतात. तर महागलला कसं वाटलं, ब्लॉग चांगला वाटला तर कमेंट करा. आणि असंच पुढचे अजून नेक्स्ट ब्लॉग येतात तिला चांगले तर बघायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा, महत्त्वाचं